नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जे रिसेंटली 26 फेब्रुवारीला जे अवॉर्ड फंक्शन झाला म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड फंक्शन, त्याच्यामध्ये कुणाकुणाला अवॉर्ड भेटलेत, कुठल्या कॅटेगरीमध्ये भेटलेत हे सगळं आज बघणार आहोत. तर तुम्ही व्यवस्थित लेक्चरकडे लक्ष द्या, कारण ऑस्करवरती प्रश्न हा दरवर्षी येतोच. कारण जर एंटरटेनमेंटवरती एखादा प्रश्न विचारायचा असेल तर ऑस्कर हा जगातला सगळ्यात मोठा फंक्शन आहे. ओके, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येणारच. आणि आता परीक्षेला पण फार कमी दिवस राहिलेत आणि मला पण ॲक्च्युली कळत नाही की लेक्चर कुठल्या कुठल्या टॉपिकवरती बनवायचं, कारण भरपूर टॉपिक कव्हर करायचे राहिलेत. आणि तुमचा स्वतःचा फोकस हा पॉलिटी, जॉग्रफी आणि समाज सुधारक या 3 टॉपिकवरती पाहिजे जास्त करून. ओके, बाकी हिस्ट्री, सायन्सचे एवढे जास्त नका नादी लागू. जे आपल्या हातातले मार्क आहेत ते शुअर करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर आता वेळ न वाया गेला तर लेक्चरची सुरुवात करूया. या ऑस्कर अवॉर्डलाच अकॅडमी अवॉर्ड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हे 89वे ऑस्कर अवॉर्ड होते, 89th एडिशन होती याची. हे व्हेन्यू काय होता, हे अवॉर्ड कुठं झाले तर डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया, US इथं हे सगळे अवॉर्ड झालेत. हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड रिलेटेड प्रश्न येतात, कारण आता 2-3 लाईनरच प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळं एखादी लाईन ही बॅकग्राऊंड रिलेटेड असू शकते. आणि या शोचे, या एडिशनचे म्हणजे हे जे ऑस्कर अवॉर्ड होते याच्या 89th एडिशनचे अँकर कोण होते किंवा होस्ट कोण होते, तर त्यांचं नाव आहे जिमी किमेल. जिमी किमेल हे त्याचे होस्ट होते. आणि सगळ्यात जास्त ऑस्कर अवॉर्ड हे ला ला लँड या मूवीला भेटलेत. आता आपण खऱ्या अर्थाने सगळे अवॉर्ड्स डिटेलमध्ये बघूत. तर इथं या ला ला लँड या मूवीमधले ज्या ज्या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड भेटलेत ते सगळे मेन्शन केलेले. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टेबल आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ला ला लँडला म्युझिक कॅटेगरीमध्ये सुद्धा बेस्ट म्युझिक भेटलेला आहे, बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड भेटलेला आहे, बेस्ट प्रोडक्शन डिझाईन सुद्धा भेटलेला आहे. त्यामधलाच एक दुसरा टाईप असतो सेट डेकोरेशन, तर बेस्ट सेट डेकोरेशन सुद्धा अवॉर्ड ला ला लँड मूवीलाच भेटलेला आहे. जी बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड होता ही सुद्धा जी इमा स्टोन आहे ही पण ला ला लँड मूवीमधलीच आहे. आणि जो बेस्ट सिनेमॅटोग्राफी हा एक अवॉर्ड असतो, याच्यामध्येच जे आपल्याला बाकीचे सिनेरिओ दिसतात म्हणजे एडिटिंग जे असते असं म्हणलं तरी चालेल, बट एडिटिंग एक सेपरेट कॅटेगरी आहे, ही सिनेमॅटोग्राफी एक सेपरेट फील्ड आहे. तर हा अवॉर्ड भेटला आहे लिनस सँड्रेजेन यांना भेटलेला आहे. ओके, तर व्यवस्थित तुम्ही हा टेबल पाठ करायचा आहे. म्युझिकमध्ये कुणा भेटलेला आहे तर जस्टिन हॉरविट्झ, तर यांना भेटलेलं आहे. डायरेक्टर, बेस्ट डायरेक्टर आहेत डॅमियन चार्जेले. तर हे जे डायरेक्टर आहेत डॅमियन, तर हे सगळ्यात यंगेस्ट डायरेक्टर आहेत ज्यांना ऑस्कर भेटला आहे, त्यामुळे महत्त्वाचे आहेत. प्रोडक्शन डिझाईनमध्ये डेव्हिड वॉस्को यांना भेटलेला आहे. सेट डेकोरेशनमध्ये सँडी रेनॉल्ड्स, ते पण त्यांच्याच वाईफ आहेत आय थिंक, तर त्यांना भेटलेलं आहे. ॲक्ट्रेस तुम्हाला माहिती आहे आता इमा स्टोन. आणि जो सिनेमॅटोग्राफी आहे हा भेटला आहे लिनस सँड्रेन यांना भेटलेला आहे. ओके, आता आपण अदर दॅन ला ला लँड सोडून ज्या ज्या मूवी आहेत त्या सगळ्या बघूत. बेस्ट पिक्चर हा महत्त्वाचा अवॉर्ड आहे. आणि ह्याच्यामध्ये एक इन्सिडन्स पण झाला होता, कारण सगळे अवॉर्ड ला ला लँडला भेटत चाललेले, त्याच्यामुळे अँकरकडून चूक झाली अनाऊन्स करताना की त्याने बेस्ट पिक्चर अवॉर्ड डायरेक्ट ला ला लँडलाच भेटला असं सांगितलं चुकून, मात्र तो मूनलाईटला भेटला होता. ओके, त्याच्यामुळे बेस्ट पिक्चर लक्षात ठेवा. आणि इन्सिडन्स पण झाल्यामुळे हे न्यूजमध्ये होतं, तर बेस्ट पिक्चर अवॉर्ड भेटला आहे मूनलाईट पिक्चरला. ओके, पुढची कॅटेगरी बघू. हे दोन्ही कॅटेगरी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलेलं, लास्ट इयर जर तुम्ही प्रश्न बघाल तर तिथं तुम्हाला डायरेक्ट जोड्या लावामध्ये दिसतील. ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आणि ॲनिमेटेड फिल्म्स हे 2 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म्समध्ये छोट्या कमी वेळेच्या, आणि ॲनिमेटेड फिल्म म्हणजे लॉंग ड्युरेशनवाल्या. ओके, तर ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म अवॉर्ड भेटलेला आहे पायपर या मूवीसाठी. आणि जो ॲनिमेटेड फिल्म आहे हा भेटला आहे झोटोपिया. ओके, दोन्ही पण पिक्चर एकदम इंटरेस्टिंग आहेत. तुमच्यासोबत कोणी असेल लहान मुलं वगैरे तरी तुम्ही घेऊन जाऊन बघा एकदम व्यवस्थित. आता मला तर आहे ॲनिमेटेड मूवी बघण्याचा शौक, त्यामुळे मी तर दोन्ही पण पिक्चर बघितलेत. आणि याचा फायदा मला लास्ट इयर पण झाला होता, त्यामुळे मला लक्षात राहिले होते शॉर्ट फिल्म कुठली आहे, लॉंग फिल्म कुठली, आणि मी तिथं आन्सरसुद्धा अटेम्प्ट करू शकलो. ओके, आता तुम्हाला इथं तरी माहिती झालं आहे की शॉर्ट कुठली आणि लॉंग कुठली. पेपर झाल्यानंतर व्यवस्थित बघा. ओके, पुढची कॅटेगरी बघू आपण. फॉरेन लँग्वेज फिल्म. तर या कॅटेगरीमध्ये नेमकं काय असतं की अदर दॅन इंग्लिशमधले जे मूवी आलेत ऑस्करसाठी त्यांना अवॉर्ड दिला जातो. तर अवॉर्ड भेटला आहे द सेल्समॅन मूवीला. तर ही एक इराणी मूवी आहे, महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्पनी मुस्लिम कंट्रीज बॅन केल्यात अमेरिकेत यायला, तर त्याच्यामुळं यांनी पार्टिसिपेट केलं नाही, किंवा द सेल्समॅनचे डायरेक्टर किंवा प्रोड्युसर कोणीच आलं नव्हतं अवॉर्ड फंक्शनला. त्यांनी फक्त एक लेटर पाठवलं ऑस्कर टीमकडं. ओके, मग बहुतेक तरी निषेध व्यक्त करण्यासाठीच म्हणून आले नसतील, त्यांना त्यांचा देश जास्त प्रिय वाटला आणि तेच केलं पाहिजे. पुढची कॅटेगरी बघू आपण. बेस्ट ॲक्टर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण हा महत्त्वाचा आहे. बेस्ट ॲक्टर भेटला आहे मँचेस्टर बाय द सी या मूवीच्या हिरोला, त्याचं नाव आहे कॅसे ॲफ्लेक.
ओके, तर कॅसे ॲफ्लेक याला बेस्ट ॲक्टर हा अवॉर्ड भेटला आहे. माझ्याकडून प्रोनाऊन्स मे बी चुकत पण असेल. ओके, तेवढं तुम्ही समजून घ्या. पुढची कॅटेगरी आहे सपोर्टिंग रोल. याच्यामध्ये ॲक्ट्रेससाठी भेटला आहे वॉयला डेव्हिसला, तिच्या फेनेस या पिक्चरसाठी सपोर्टिंग रोल ॲक्ट्रेस आहे ती. आणि सपोर्टिंग रोल ॲक्टर म्हणून मूनलाईटमधल्याच एका साईड ॲक्टरला, त्याचं नाव आहे महेरशाला अली. तर ही दोन्ही नावं लक्षात ठेवायचीत. सपोर्टिंग रोल ॲक्ट्रेस कोण आहे तर वॉयला डेव्हिस आणि ॲक्टर आहे अली. ओके, दोन्ही नावं लक्षात ठेवा. पुढची कॅटेगरी आहे. तर मित्रांनो, इथं काही एका साईडला पिक्चरची नावं आहेत आणि एका साईडला त्याची कॅटेगरी आहे. हे दोन्हीच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर पर्सनसाठी भेटला आहे एवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, बट मूवीचं नाव तरी लक्षात ठेवायचंच आहे. जसं की साऊंड एडिटिंगसाठी, बेस्ट साऊंड एडिटिंगसाठी भेटला आहे अरायवल या पिक्चरसाठी. व्हिज्युअल इफेक्टसाठी भेटला आहे द जंगल बुक या मूवीसाठी. तुम्ही इथं लक्षात ठेवा, ॲनिमेटेड मूवीमध्ये कन्फ्यूज करू शकतात ते लोक. व्हिज्युअल इफेक्टसाठी भेटला आहे द जंगल बुकला. ओके, बेस्ट फिल्म एडिटिंगसाठी भेटला आहे हॅकसॉ रिजला. आणि बेस्ट रायटिंगसाठी भेटला आहे मँचेस्टर बाय द सी याच्या रायटरला. ओके, त्यामुळे ही चारही नावं, चारही वेगवेगळ्या कॅटेगऱ्या आणि त्याच्या पिक्चर्सची नावं हे लक्षातच ठेवायचीत. आता हा जो चार्ट समोर दिसतोय तुम्हाला, हा टोटली रिव्हिजनसाठी आहे. व्यवस्थित रिवाईज करा. ओके, इथं मुद्दाम बेस्ट ॲक्ट्रेस लिहिलेलं नाही आहे. बेस्ट ॲक्ट्रेसचं नाव आपल्या सगळ्यांना व्यवस्थित लक्षात राहत असतं. ओके, त्याच्यामुळे बाकीची जी नावं आहेत ती तरी लक्षात ठेवाच. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.